संसाराचे बीज जळून जाय असं न म्हणता वासनेचे बीज जळून जाय। एक संसार जाळून जमणार नाही ना। एक संसार जाळून कसं जमेल? त्या जीवाने परत जन्म घेतला आणि संसाराला लागला, मग तो जीव जर परत संसाराला लागला तर सांगता येत नाही ना। पण त्या जीवाची वासना जळून गेली तर त्याला त्या ठिकाणी त्या संसाराची वासनाच राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या दर्शनाची आसक्ती त्याला निर्माण होईल। हे संत संगतीने घडत असतं। दुर्जनाची संगती करा। मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती। मूर्खाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर शहाणे माणसं सुद्धा येड्यासारखं करतात, कारण मूर्खाला डोकं लावणं ही अवघड गोष्ट आहे। शहाण्याला एक बात, मूर्खाला सारी रात किती समजून सांगा, सकाळ झाली जैसे थे। अहो तुम्हाला रात्री सांगितलं चालत नाही, हे असं करू नका। कधी रात्री झाली न रात्र, आता सकाळी आमचं सुरू झालं। मूर्खाला समजून सांगणं ही अवघड गोष्ट आहे। शहाण्याला समजून सांगा सहज लक्षात येतं, मूर्खाच्या नाही। मी विनोदाने सांगत असते, एक जण गावाच्या वट्यावर बसायचा, चवट्यावर, आणि चवट्यावर बसून गावात कोणताही पाहुणा येऊ द्या त्याची चौकशी करायचा। का हो गाव कोणतं आहे? अमुक अमुक। मग सासरवाडी ही अमुक अमुक। मामाचं गाव? अहो चाललं काय, कशासाठी विचारताय? काही नाही, मी टाइमपास करत होतो। म्हणजे देवाने याला एवढा टाइम शिल्लक दिलाय की याला पास करावा लागतो। एका एका मिनिटाचं आयुष्य खातो काळ सावधान, याला पास करावा लागतो। आणि एकदा गावातल्याच एका तरुणाला विचारलं, करे तू कुठं राहतो? ते पोरग म्हटलं, मामा मी पहिला गावातच राहत होतो, पण आता माझी नोकरी लंडनला आहे, मी लंडन मध्ये राहतो। आता हे पुढचं होतं, त्याला नेहमी कुणाला तरी वेगळं काहीतरी बोलायची सवय। ते म्हटलं, हे बघ तू राहतो ना लंडनला? म्हणे हो, मग मला पण येऊ दे ना लंडनला। ते पोरग म्हटलं, मामा लंडनला जाणं म्हणजे बीडला जाण्यासारखं नाही। तिथं पुण्याच्या एअरपोर्टला यावं लागतं, तिकीट काढावं लागतं, पैसे द्यावे लागतात, एका महिन्यानंतर मग तिकडं जावं लागतं, भरपूर तिकीट असतं। तो म्हटला, हे बघ तुला जर परत गावात यायचं असेल तर माझं तिकीट काढून ठेव। म्हटलं, कुठलं कुठलं कुठलं? वरचं ना, वरच्यावर जायला मोकळा आहे लंडनचं। काही हरकत नाही। त्या पोराने गावातील एक सुशिक्षित माणसाच्या हातामध्ये त्याचं तिकीट काढून दिलं आणि सांगितलं, पुढच्या सोमवारी यांना पुण्याच्या एअरपोर्टला सोडा। तो पुढे निघून गेला। गावातल्या हुशार माणसाने याची बॅग वगैरे घेतली आणि गेला एअरपोर्टला, पुण्याच्या एअरपोर्टला। आता याला पळतच बसायची सवय, एसटी मध्ये रिक्षामध्ये लटकून लटकून जायची सवय। हे पळतच गेला विमानामध्ये। गेल्याबरोबर पाहिलं तर 200-250 सीट रिकामीच दिसले। त्याला कळेनाच ह्या सीटवर बसू की त्या सीटवर बसू की त्या सीटवर बसू। पण विमानाचा एक नियम असतो, कोणता? तुमच्या तिकीटवर तुमचा सीट नंबर असतो आणि त्यानुसार तुम्ही बसायचं असतं। पण हे दुसऱ्याच्या सीटवर जाऊन बसलं। हळूहळू हळूहळू पॅसेंजर येऊ लागले। आता ज्याची सीट होती ते पॅसेंजर आलं। त्याने आल्याबरोबर विचारलं, मामा तुमचं तिकीट दाखवा। अरे बापरे, तुमचं तर पलीकडचं सीट आहे मामा, हे सीट माझं आहे। मामा म्हटलं, तू काय येडा झाला काय? मी सगळ्याच्या आधी आलो, सगळ्याच्या अगोदर येऊन सीट पकडलं। ते म्हटलं, पण माझं सीट आहे तुमचं। हा काही झालं तर सीट सोडणार? हे तर विमानचं आहे। म्हटलं, एसटी मध्ये मी बाहेरून रुमाल टाकतो आणि नंतर आयटीत जाऊन बसतो, पण सीट सोडत? गावचे 25 वर्ष झाले, किती खर्च होऊ द्या पण सीट आपल्याकडेच म्हटलं गावातली। ही विमानचं सीट नाही सोडणार। म्हटलं, सोडायलाच तयार नाही। ते पॅसेंजर वैतागलं आणि त्याने 2 हवाई सुंदर्या बोलून आणल्या, त्या विमानात असतात चहा पाणी द्यायला। गेलात का कधी विमानात? आनंद असतो महाराज तिकडं स्वर्गाचा। वर जवळच जायचं म्हटल्यावर पायऱ्या 2-3च। त्या हवाई सुंदर्या आल्या आणि त्या हवाई सुंदर्या त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये सांगू लागले, याला ही सीट नाही पलीकडची। आता याला कशाची इंग्लिश भाषा माहिती? याला फक्त इंग्लिश माहिती, भाषा माहित नव्हती। तो म्हटला, हे बघा मावशी, तुम्ही किती पण शिव्या द्या पण मी सीट सोडणार? त्या मॅडमला नाही सोडणार। पायलट आला आणि पायलटनी त्याच्या कानात काहीतरी सांगितलं, ते उठलं आणि पलीकडच्या सीटवर जाऊन बसलं। बाकीच्या लोकांना प्रश्न पडला। एका माणसाने विचारलं, का हो पायलट दादा, अहो एका तासापासून सांगतो हे उठत नव्हतं,
पण असं तुम्ही त्याच्या कानामध्ये काय सांगितलं की उठलं पलीकडच्या सीटवर जाऊन बसलं. पायलट म्हटलं जास्त काही सांगितलं नाही. मी त्याला विचारलं काय ओ मामा तुम्हाला कुठं जायचंय. तो म्हटला मला लंडनला जायचंय. मी एवढंच म्हटलं की ही शीट जात नाही ती शीट जाते. ते इथून उठलं पलीकडच्या सीटवर जाऊन बसलं. तास गेला त्याच्यामध्ये. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्खाला समजून सांगणे अवघड गोष्ट आहे. दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपली दुर्गती झाल्याशिवाय राहत नाही. पतन उद्धार संग उद्धार संघाचा महिमा. दुसऱ्या उद्यापासून सिस्टीम चांगली लावा. एखाद्या महाराजाचा कायमचा आवाज जायचा. आपलं पतन व्हायचं की आपला उद्धार करून घ्यायचा हे संगतीवर अवलंबून आहे. खऱ्या अर्थाने संगत कुणाची केली पाहिजे हे ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. एकदा एका राजहंसाने कावळ्याची संगत केली. कावळा माहिती आहे तुम्हाला. ओ माग बसलेले बाबा हो तिकडं गप्पा मारताय तुम्ही. कीर्तनात बसलात तुम्ही. धर्ममंडपात बसलाय. मी तुमच्या मुलीसारखी आहे. कीर्तनामध्ये बडबड करणं चांगलं नाही. बेंडकीच्या जन्माला जावं लागतं. एकदा एका कावळ्याने राजहंसाने कावळ्याची संगत केली. खऱ्या अर्थाने कावळ्याची राजहंसाची काही लेवल नाही. बुद्धिमत्तेची नाही. विचारसरणीची नाही. कशाची त्या ठिकाणी लेवल नाही. तरी सुद्धा राजहंसाने संगत केली. राजहंस पक्षी कसा आहे माहिती आहे तुम्हाला. राजहंस पक्षी याला दूध आणि पाणी एकत्र करून जर प्यायला दिलं तर ते फक्त दूध ग्रहण करतो. पाणी प्राशन करत नाही. कावळा माहिती आहे तुम्हाला. पात्रावर बसतो निवड उचलून घेऊन जातो. कोणाच्याही मड्यावरच खातो कावळा. कुठलंही चालतं त्याला काही अडचण नाही कावळा. आणि खऱ्या अर्थाने त्या कावळ्याची राजहंसाने संगत केली. सगळे लोक सांगत होते राजहंसाला कावळ्याची संगत करू नको. पण राजहंसाने कधी ऐकलं नाही. कावळ्याने गोष्टीमध्ये बोलण्यामध्ये राजहंसाला फसवलं. आणि एक दिवस म्हटले हे राजहंसा घरी जाण्यापेक्षा आज माझ्याच घरी मुक्काम कर. राजहंस मुक्कामाला थांबला. कावळ्याच्या घरी म्हणजे झाडावर थांबला. थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठला. आंघोळ वगैरे झाली. नाश्ता झाला. सगळं काही झालं. आणि दुपारच्या वेळेमध्ये राजहंस पक्षी आणि कावळा एका झाडावर गप्पा मारू लागले. गप्पा मारत असताना त्या ठिकाणी त्या नगराचा राजा त्या झाडाखाली येऊन झोपला. राजहंस पक्षी आणि कावळा वरती होते. तेवढ्यात राजा झोपला. कावळ्यानी वरून घाण केली. कावळा उडून गेला. थोड्या वेळाने त्या नगराचा राजा त्या ठिकाणी उठून बसला. पाहतो तर काय सगळे वस्त्र खराब झालेले आहेत. कोणत्या पक्षाने घाण केली. मी नगराचा राजा आहे. त्याला कळलं नसेल का. कोण असेल तो. असं वरती पाहिलं तर कोण दिसलं. कावळा उडून गेलता ना. हुशार आहे तो. राजहंस पक्षी दिसला. कावळ्याने त्या ठिकाणी उडून जाण्याची घाई केली. त्याला माहित होतं खाली कोण झोपलेलं आहे. पण राजहंस पक्षी हा भोळा होता स्वभावाने. तो तिथंच थांबला. काही वेळानंतर राजा उठून बसला. बाण हातामध्ये घेतला आणि जागीच राजहंसाला ठार केलं. पतन उद्धार संघाचा महिमा. म्हणून माझे तुकोबर आहे म्हणतात ज्या संत संगतीचं मी वर्णन करतोय अभंगाचं प्रथम चरण. लागतात
सुरेश वाडकरजी जरी आले तर असाच आवाज येणार आहे त्यांचा. हा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आलं लक्षात आमच्या. संत चरणाने संत संगतीने जीवनाचा उद्धार होतो, पण वासनेचे बीज जळून जाय. वासनेचेच का बीज जळून जाय? या वासनेविषयी संत का बोलतात? कारण शहाणे माणसं उगाच बोलत नाही, शहाणे माणसं उगाच हसत नाही, शहाणे माणसं विनाकारण रडतही नाही. शहाणे माणसं ज्या अर्थात संत म्हणतात वासनेचे बीज जळून जाय, त्या अर्थात वासना काहीतरी आहे. वासना अशी आहे, माणूस मरतो पण वासना शिल्लक राहते. माणूस मरतो पण वासना तशी जिवंत राहते. आपण म्हणतो माणूस गेला हो, पण त्याची इच्छा होती काय? त्याच्या डोळ्यासमोर बंगला झाला पाहिजे, गाडी झाली पाहिजे, हे सगळं झालं. माणूस गेला, इच्छा शिल्लक आहे, वासना शिल्लक आहे. आणि खऱ्या अर्थाने जशी वासना तसं फळ. एक जणाची पत्नी म्हणली, का हो तुम्ही आषाढी वारीला जा ना. तो म्हटला आषाढी वारीला का बरं? नाही नाही सगळे जातात, तुम्ही जा. तसं तर सगळे कितीतरी महाराज लोक सांगत होते की कार्तिकी वारी केली पाहिजे, आषाढी वारी केली पाहिजे, पण मी आतापर्यंत भरपूर जणांचं ऐकलं, पण कुणाचं ऐकून घेतलं? बदल केला. मी गेलो, कितीतरी महाराज लोक गचकले, म्हटला उकळून पेले मी, पण मी त्या महाराज लोकांचं ऐकलं नाही. आषाढीला गेलो नाही, कार्तिकीला गेलो नाही, जाणार नाही. ती म्हटली मी म्हणते, मी कळतंय ना तुम्हाला, मी तुमची पत्नी सांगते आषाढी वारीला जा. हा मग काय हरकत नाही. तू म्हणते ना, मग ऐकायला काय हरकत? जे देवी जे माझी बायको, तू सांगे काम मी तुझं ऐको. जे देवी धर्मपत्नी, गृहमंत्री घरातली. दाढी करायचं म्हटलं तरी म्हणावं लागतं 40 रुपये आहे का रे तुझ्याकडं? तिला म्हणावं लागतं. तिने सांगितलं आषाढी वारीला जावं लागेल. काही हरकत नाही म्हटलं, उद्याच निघतो वारीला. निघाला वारीला, पण तिने सांगितलं नुसतं वारीला जायचं नाही. मग अहो आपल्या शेजारचा माणिकराव म्हणे त्याचं काय? अहो जरा त्याचा आदर्श घ्या. काय झालं? काय नेमकं चांगलं काम केलं? अहो तो माणिकराव दरवर्षी आषाढी वारीला जातो. बर मग दरवर्षी वारीला जातो आणि एक पोत बिस्किटचं घेऊन येतो. एक पोत. जर वारीला जात असाल तर त्या पोत्याची व्यवस्था करा बिस्किटाची. तो म्हटलं काळजीच करू नको, माणिकराव किती हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे म्हटला. निघाला वारीला. आळंदीमध्ये 2 मुक्काम, पुण्यामध्ये 2 मुक्काम, 5वा मुक्काम सासवडमध्ये असतो. आणि सासवडकडे जात असताना, पालखी रवाना होत असताना फार आनंद असतो. त्या दिवशी एकादशी असते. एकादशीचा पर्वकाळ त्या ठिकाणी असतो. सगळे वारकरी पहाटे 4लाच उठतात, नंबरच्या दिंडीमध्ये लागतात आणि दिंडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी भजन करत असतात. उठा साधू संत साधा फुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा. उठा रे उठा जागे वा. वारकरी नंबरच्या दिंडीमध्ये भजन करतात. याला कशाची दिंडी, कशाचा नंबर? हे सगळ्याच्या पुढं पापाचे कळप कशाला? कसं अनुभवी मंडळी असले का सांगण्यात वेगळीच मजा असते. बिस्किट गोळा करण्याचा कार्यक्रम 12 वाजेपर्यंत. पोत भरलं. तो म्हटलं आज एकादशी आहे, वारकऱ्याची व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी काही सज्जन लोकांनी राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, केळी आणून ठेवलेले. मग त्याचं सुद्धा एक पोत भरलं. राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या. 4 वाजेपर्यंत तो कार्यक्रम झाला. दुपारचे 4 वाजले. वारकऱ्याच्या स्वागतासाठी वरुण राजा बरसतो. पाऊस येतो त्या सासवडच्या घाटामध्ये, दिव्य घाटामध्ये पाऊस येतो. आणि पाऊस आल्यामुळे बऱ्याचशा वारकऱ्यांना पावल्याच खेळता येत नाही. का? पायामध्ये चप्पल राहते. वारकरी काय करतात? चपला सोडून देतात. पण वारकरी फार हुशार, एकाच ठिकाणी 2 चपला सोडत. हुशार ना ते. एक चप्पल इथं सोडतात आणि दुसरी फरकत फरकत जाऊन 1 किलोमीटरवर. मग याचा 4 नंतरचा कार्यक्रम जोड्या लावा. या चप्पलचा जोड कुठं गेला? जोड्या लावायचा कार्यक्रम. संध्याकाळ झाली, फराळ झालं, भजन झालं, वारकरी बिचारी झोपले. बऱ्याचशा वारकऱ्यांना नंबरचे चष्मे. आता किती प्लस प्लस असला चष्मा पकवाचे महाराज, किती प्लस प्लस चष्मा असला, माणूस काय घालून झोपतो का? चष्मा काढून ठेवतो की नाही उशाला. मग याचा रात्रीचा कार्यक्रम काय? नंबरचे चष्मे गोळा करायचे. कशाला? मेवणीला गिफ्ट म्हणून देता येईल. अरे अड्या हे नंबरचे, दुसऱ्याला चालत नाही. तरी सुद्धा जमा केले.
अशी वारी झाली बघा. गेला पंढरपूरमध्ये, विचार केला, घेण्याच्या नादामध्ये 20 दिवस झाले आंघोळच नाही ना. घम घम दुर्गंध सुटला. गेला चंद्रभागेच्या तिरी, एकाची साबण दुसऱ्याचा टावेल घुसलं पाण्यात, आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर बाहेर आला. म्हटलं संतांच्या कृपेने खाण्यापिण्याचं भरपूर भरलं. म्हटलं 2-3 पोते भेटले. देण्या घेण्याचं काही भेटतं का? कारण एका जनार्दनी संत पूर्ण करीती. बाहेर आलं तसं त्यांनी अशी एवढी एवढी पेटी पाहिली. पेटी तिला लॉक होतं, ती वाजून पाहिली तर खडखड आवाज आला. लक्षात आलं या पेटीमध्ये सोनं नाणं दिसतंय. पटकन पिशवीत घातली, निघाला बिगर टिकटी रेल्वेनी गावाकडं. आता टिशी आलं हे बाथरूम मध्ये शिरायचं, टिशी आलं हे बाथरूम मध्ये शिरायचं. परतीचा प्रवास सगळा बाथरूम मध्ये झाला. याचा घरी आल्याच्या नंतर बायकोने विचारलं नाही, चहा देऊ, पाणी देऊ, जेवण, नाश्ता. तिने आल्याबरोबर विचारलं, काय आणलं? कारण फसलं रे फसलं जसल्याला. आल्याबरोबर विचारलं. तो म्हटला, हे बघ, हे बिस्किटचं पोतं, राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, चपला, नंबरचे चष्मे. तरी ती म्हटली एवढंच आणलं का? तो म्हटला, थांब राणी. हळूच ती पिशवीतून पेटी काढली, तिच्या हातात दिली. तिला लॉक होतं. त्या बाईने वाजून पाहिली, खडखड आवाज आला. तिच्या लक्षात आलं नक्की सुशिक्षित मुलीचे दागिने असावेत. कारण अलीकडच्या पोरींना कळत नाही दागिने कुठे ठेवले पाहिजे. पूर्वीच्या महिलांना विचारा, यांचं आयुष्य गेलं आयुष्य. पण हिने ठेवलेली 100ची नोट कोणत्या डाळीच्या डब्यात आहे? आज काही सापडली नाही. सुशिक्षित मुलीचा कारभार दिसतोय. ती म्हटली, जा चॉबी बनवून घेऊन या. दुसऱ्या दिवशी चॉबी आणली, पेटीची पूजा केली, हळद कुंकू वाहिलं, अक्षदा वाहिल्या, फुल वाहिलं आणि मग पेटीला चॉबी लावली. उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. उघडली पेटी. त्या पेटीमध्ये सोनं नाही, चांदी नाही, पैसे नाही. मग त्या पेटीमध्ये 2 वस्तारे आणि 3 कैच्या. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ वासना तसे फळ. जोपर्यंत वासना संपत नाही तोपर्यंत असा कुशल त्या ठिकाणी परमार्थ करता येत नाही. वासना संसारिक जीवाला प्रवृत्त करते. हे झालंय ना, बांधकाम झालंय ना, आता पुढच्या वरच्या मजल्याची व्यवस्था कर. हे झालंय ना, तिकडं कर. संसार असा आहे, एक दिवस माणसाला गुंतवतो, बाहेर काढत नाही. जसं जसं वय वाढतं तसं अपेक्षा वाढत जातात. तुम्ही बघा, वृद्ध रस्त्याने जर चालले आणि एखादी दोरी दिसली, दोरी सुतळी, तर दोरीकडे नजरअंदाज करत नाहीत ते. मग ती दोरी हातात घेतात आणि घरी आणतात. विचारलं कशाला? राहू दे, पोट माळीवर ठेव, कामी येईल. असे काही पाहिले, प्रत्येक जण नाही पण असे काही पाहिले. वासनेचे बीज मेलात म्हणून वासना जळाली नाही तुमची, गेलात म्हणून वासना जळाली नाही. अरे वासना शिल्लकच राहत असते. वासना, कुणाची वासना कशासाठी, कुणाची वासना कशासाठी. काहींची वासना ही व्यसनासाठी असते, मरेपर्यंत व्यसनासाठी. आमच्या गावाकडे एक सप्ताह होता, सप्ताह. आणि त्या सप्ताहामध्ये मला वाटतं शेवटचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी काला होता. शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी विना पारा होता. सगळे महाराज लोक, गावातले लोक जागरण करत होते आणि एक बाबा भरपूर खोकत होते. म्हणलं, बाबा नेमकं काय झालं, मोठ्या मोठ्याने खोकलताय, टीबी आहे का तुम्हाला, टीबी? ते म्हणले, येडी झाली काय, टीबी नाही, टीबी नाही, तसलं काय इंग्लिश मधलं मला काहीच नाही म्हटलं. म्हटलं, बाबा एवढ्या मोठ्या मोठ्याने खोकताय, नेमकं झालं काय? बाबा म्हटले, खोकला असा तसा राहणारच नाही. म्हटलं, मग या खोकल्यासाठी एकच विलाज. मी म्हटलं, औषध देऊ का, गोळी देऊ? हा, मग 1 बिडी द्या म्हटलं, फक्त 1 बिडी दिली ना म्हटलं, टेन्शन नाही म्हटलं, खोकला राहतो. आमच्या शेजारचं पोरग होतं, ते म्हटलं 1 बिडी दिली का खोकला परत चालू होतं. ते गेलं आणि ते बिंडलच घेऊन आलं. बिंडलच म्हणतात ना त्याला, ते बिडीचं ते बिंडल घेऊन आलं आणि देवळीत ठेवलं. बिंडल 2-3 बिड्या दिल्या बाबाकडे. बाबा या घ्या 3 बिड्या, राहिलेल्या बिड्या सकाळी घ्या, त्या देवळीत बिड्या आहेत. आता असं म्हटल्यावर म्हातारा झोपला असेल का? व्यसनाधीन गेलेलं. 3 ओढल्या, 4थी ओढली, 5वी ओढली. हळूहळू हळूहळू बिंडल संपलं. आणि बिंडल संपलं तरी म्हातारं चापला गेलंच तिथं, पाहायला गेलंच तिथं बिड्या आहे का म्हणून. बिड्या संपल्या होत्या. दुसऱ्या दिवशी काला होता आणि काला झाल्याच्या नंतर, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर गावभर दिंडी निघणार होती. त्या दिंडीमध्ये फोडण्यासाठी
तरुण पोरांनी फटाके आणून ठेवले होते. बाबा गेलं चाप लायला तिथं बिडी म्हणून, लढच हातात आली. बाबाला वाटलं नवीन बिंडल दिसतंय. लावली ना काडी महाराज, बघता काय माझ्याकडं. काल्याचं कीर्तन कॅन्सल झालं दुसऱ्या दिवशी. राम नाम सत्य. कशाची वासना कशासाठी सांगता येत नाही. आता गाड्या गोड्या आहे, सगळ्या सुविधा झाल्या, सोशल मीडिया स्ट्रॉंग झाली म्हणून घराघरामध्ये आम्ही पोहोचलो. पूर्वी महाराज फार त्या ठिकाणी कष्ट होते, संघर्ष होता. एसटीने प्रवास करावा लागायचा साहेब, एसटीने. आणि इकडचे रस्ते कसे होते महाराज. उस्मानाबादला तिकडं जायचं म्हटलं की रस्ता खराब, नाशिकला जायचं म्हटलं की 7-8 तास लागायचे. 1-2 मुक्काम करून मग घरी यावं लागायचं. रोजचे 2-2 कीर्तन शक्य होत नव्हतं, गाड्याच नव्हत्या, एसटीने प्रवास असायचा. आणि एसटी मध्ये बऱ्याचशा जणांना मळमळ होते, उलटी होते, बरोबर आहे की नाही. एसटी मध्ये त्याचं एक मूलभूत कारण मी सांगणार आहे. एकदा मी एसटीने प्रवास करत होते, एक बाबा उभा राहिले, त्यांना जागा नव्हती. आता थोडीशी दया आली, म्हटलं बाबा वयस्कर आहेत, एक काम करा म्हटलं, आहे माझ्याकडे थोडी जागा, पिशवी उचलून घेते, बॅग उचलून घेते आणि बसा तुम्ही माझ्या इथं जवळ. म्हटलं वयस्कर होते बाबा, मस्त आयटीत बसले, रेलचेल करून. मला सुद्धा थोडं लोटून दिलं, काही हरकत नाही म्हटलं, वयस्कर आहेत. पण बसल्यानंतर 10 मिनिटं झाले. 10 मिनिटानंतर बाबांनी खिशात हात घातला, इकडच्या खिशात हात घातला आणि बिडी काढली, इकडच्या खिशात हात घालून माचीची काडी काढली, ओढायला सुरुवात केली. नुसतं ओढलं नाही का, पहिल्या झोरक्यातच सगळा धूर बसमध्ये. म्हटलं ओ बाबा, सगळ्यांना त्रास होतोय, बिडी बंद करा. ते म्हटले नाही नाही, माझं व्यसन आहे. म्हटलं बिडी एवढी महाग झाली आता, बंद करा, काय सोपी गोष्ट आहे का. म्हटले लोक काही द्यायला तयार आहे, पण बिडी कोणी कोणाला देत नाही. अशी तशी बंद कर ना. म्हटलं बाबा मी कीर्तनकार आहे हो, बिडी बंद करा. ते म्हटले तुम्ही महाराज आहे का, मग आता सांगितल्याशिवाय बंदच करत नाही. म्हटलं तुम्हाला बिडीचं शास्त्र सांगतो, तेवढं शास्त्र तुम्ही ऐका, मग मी बिडी बंद करतो. बाबाने बिडीचं शास्त्र सांगितलं, ऐकताय ना. धूम्रपानम धूम्रपानम शतगोदानम, धूम्रपानम शतगोदानम, एक एक झुरका गंगा स्नानम, टाकडम टुकडम महत पुण्यम, आणि एक बिडी कन्यादानम. म्हटला धूम्रपानम शतगोदानम, धूम्रपान जर केलं तर 100 गाई दान दिल्याचं पुण्य मिळतंय. टाकडम टुकडम महत पुण्यम. लॉकडाऊन मध्ये बिड्याच भेटले नाही, मग फेकलेले तुकडे ते जमा करून आणायचे, पुण्याची गणना. आणि एक बिडी जर दान दिली ना, म्हटला कन्यादान. म्हटला कन्यादान दिल्याचं पुण्य मिळतंय. म्हणजे ही वासना कधी कधी व्यसनाधीन जात असते. ही वासना जळून जाण्यासाठी संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. एकदा का वासना जळाली, कारण खोड झाड नुसतं तोडून जमत नाही. शेतकरी आहात आपण, झाड नुसतं तोडून जमत नाही, तर झाडाच्या खोडाला जाळावं लागतं, तेव्हा पालवी फुटत. आणि मग जाळल्याच्या नंतर, वासना जाळल्यानंतर महाराज वर्णन करतात अभंगाचं 2रं चरण. Hey!
मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. नामचिंतन करण्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. नामचिंतन केल्याने काय होतं, कसा मुलगा जन्माला येणार हे आईच्या गर्भामध्ये कळत असतं. आईच्या गर्भामध्ये बाळ राहिलं की कळत असतं. सपूताचे पाय पाळण्यामध्ये दिसत असतात, बाळ कसा जन्माला येणार आहे. काही बायकांना दिवस गेल्याच्या नंतर बऱ्याचशा जणींना माती खाण्याची इच्छा व्यक्त होते, निर्माण होते. असं वाटतं घराचे सगळे पोपटे काढून खात बसावं टोपलं भर, नाही का. काही दगड खात असतात, ते बाजारामध्ये विकत मिळतात. मला वाटते ते दगड माती विकत मिळतात. काही चिंचोके फोडत बसतात, काही मातीचे पोपडे खातात. मला सांगा, इकडं बाळ जन्माला येणे अगोदर आईने जर माती खाल्ली तर ते जन्माला आल्यानंतर काय खायलो. सांगेल मी तुम्हाला. आज रामनवमी आहे, राम जन्म झालेला आहे. भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म होत असताना जेव्हा कौशल्य मातेला दिवस गेले, सूर्यप्रकाश पडावा असा प्रकाश त्या मातेच्या तेजस्वी स्वरूपाचा पडला होता. असं वाटायचं की रात्रंदिवस उठावं आणि भगवंताचं नामचिंतन करावं. छत्रपती शिवराय जन्माला यायचे होते, त्या मासाहेबाला सुद्धा डोळे लागले होते. काय, हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्याच्या स्वारीमध्ये बसावं आणि मुघलांच्या माना छाटून टाकाव्यात, हे स्वराज्य निर्माण करावं, हे त्यांना डोहाळे लागले होते. तेव्हा छत्रपती शिवराय जन्माला आले आणि स्वराज्य निर्माण केलं. तसेच डोहाळे माझ्या कौशल्य मातेला लागले होते. उठावं, भगवंताचं नामचिंतन करावं. अयोनी संभव प्रगटले राघव, कौशल्याची नाही भानच राहिलं नव्हतं त्यांना. माता रात्री उठायची, भजन करायची. देहीच विदेही बघू अवस्थेमध्ये ती माता जायची. घरातले म्हणायचे, अरे दिवस गेलेले, एका ठिकाणी बसा, भजन करू नका, आराम करा. काहीच कळत नव्हतं. रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस त्या भगवंताचा ध्यास लागला होता. म्हणून भगवान श्री रामचंद्र प्रभू त्या मातेच्या पोटी जन्माला आले. मातेचं कौशल्य भगवंत जन्माला आले. अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी माझ्या अंजनी मातेचं तप आहे. ज्यावेळेस दशरथ राजाने महायज्ञ केला आणि पुत्र प्राप्ती होत नाही, पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. देवाला सांगितलं, देवा अरे माझ्या राज्यामध्ये अशी गोष्ट नाही की ती मला मिळत नाही, सर्व त्या ठिकाणी सुखाने प्राप्त झालेलं माझं राज्य आहे, पण तरी सर्व दुःखाय कल्पते, तरी सुद्धा मी दुःखित आहे. देवा ऐक, का, कारण या राज्यामध्ये उपभोग घेण्याकरता पुत्रहीनस्य राज्य, मला पुत्रच नाही तर मग आनंद घेऊ कशाचा, या दगडा मातीचा आनंद घेऊ का, या सोन्याचा, निर्जीव सोन्याचा मी आनंद घेऊ, देवा कसा आनंद घेऊ. आणि तेव्हा त्या ठिकाणी दशरथ राजाने एक महायज्ञ केला आणि त्या यज्ञातून 3 फळं निघाले. देवाने सांगितलं, 3 फळं 3 राण्यांना त्या ठिकाणी द्या. पण त्यावेळेस कैकेयी मातेच्या हातामध्ये फळ दिल्याच्या नंतर झडप मारली. ती झडप पिंड घारीने झडपिला आणि ते पिंड अंजनी मातेच्या तिथं गेला. कारण शेर आहे शेवटी, ते फळ त्यांच्या उदरामध्ये भेटणार होतं, ते फळ त्यांच्या उदरामध्ये जाणार होतं. अंजनी मातेच्या पदरामध्ये ते फळ पडलं. मग इकडं कैकेयी मातेला कौशल्यनी आणि सुमित्रे मातेने दोन्ही अर्ध फळ दिलं. पण मला चमत्कार तुम्हाला सांगायचा आहे. भक्त हनुमंतराय आणि रामप्रभू समन्वयाचे आहेत, समन्वयाचे आहेत. समन्वयाचे म्हणजे एकाच काळे प्रगटलेला. तुम्ही सांगा, समन्वयाचा माणूस, आता माझ्या समोर एखादी समन्वयाची व्यक्ती उभी केली, माझी मैत्रीण उभी केली, किंवा तुमच्या जवळचा समन्वयाचा तुमचा भाऊ उभा केला आणि सांगितलं, हे बघ आजपासून भक्ती करायची यांची, तो काय म्हणेल, आमचं वय तर सारखंच आहे, आम्ही एका दिवशी जन्माला आलो. मग ठीक आहे, जर वयाने जर 10-15 वर्षांनी मोठे असते तर भक्ती केली असती, मी सांभाळलं असतं, सेवा केली असती, मग आता कसं करू.
नाही का? आता संसारिक लौकिक जीव असाच म्हणतोय की नाही, मी कशाला त्याला आम्ही तुम्ही करू, माझं आणि त्याचं वय तर सारखंच आहे. पण नाही, कदाचित भगवान श्रीरामाचं पूजन करण्याकरता माझ्या हनुमंतरायाचा जन्म आहे. ताकद किती मोठी आहे, तपश्चर्या किती मोठी आहे. सीतामय्या म्हटल्या का हो हनुमंतराय, एवढी मोठी कामगिरी केली, लंकेमध्ये जाण्यासाठी भीती वाटत होती सगळ्यांना, लंकाचं नाव घ्यायचं तरी भीती वाटायची, पण त्या लंकेमध्ये येऊन स्वतः मला तुम्ही अंगुठी दिली, एवढा मोठा पराक्रम राबवला, लंका जाळून टाकली हनुमंतरायाने. मग तुम्हाला बक्षीस दिलं पाहिजे ना, काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. आपण नाही का उसनं पीठ जर एखाद्यानं दिलं तर डबाभर पीठ दिलं ना, या ना अक्काभर चहा पिऊन जा, ऐक नाही. तुम्ही बाजरीचं दिलं ना, मग मी गव्हाचं पीठ देईल तुम्हाला उसनं बसणं. तसं सीतामय्या म्हटली, हनुमंतराय तुमची कामगिरी आवडली आहे, पण तुमच्या कामगिरीला भेट काहीतरी दिली पाहिजे ना. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, काय दिलं म्हणजे उतराई होता येईल. पण मग डोक्यामध्ये युक्ती आली, काय माझ्या गळ्यामध्ये मोत्याची माळ आहे, हिऱ्याची माळ आहे की अनमोल आहे, सोन्यापेक्षा किमतीदार आहे. मग ती मोत्याची माळ काढली आणि हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये टाकली. आणि सीतामय्याला माहिती आहे ना हनुमंतरायाचा स्वभाव काय, ते स्वभावाने कोण आहे. परत सांगितलंय, बघा ही मोत्याची माळ आहे, तुमचा स्वभाव मला माहितीये, काही तोंडात घालता तुम्ही पोडून पाहता. हा, ही मोत्याची माळ आहे, व्यवस्थित सांभाळा. ही अनमोल अशी माळ आहे, या जगामध्ये ही सगळ्यात अनमोल महाग माळ आहे बरं का, व्यवस्थित सांभाळा. हनुमंतरायाने माळ काढली, हातामध्ये घेतली, व्यवस्थित पाहिली आणि पाहिल्यानंतर अनमोल आहे. एक एक मणी फोडायला सुरुवात केली, एक एक मणी फोडायला लागले. सीतामय्या रागवल्या, ओ हनुमंतराय, नावाप्रमाणे स्वभाव जाणारच नाही तुमचा, कळत नाही तुम्हाला. अहो ती मोत्याची माळ आहे, फोडून काय पाहताय, काय खाण्याची वस्तू आहे का? नाही मैया नाही, मला माहिती आहे खाण्याची वस्तू नाही, पण तुम्ही बोलता बोलता म्हणालात काय अनमोल माळ आहे. मग या अनमोल मोत्यामध्ये मी माझा अनमोल भगवंत शोधतोय, मला सापडतच नाही. राहू द्या, या अनमोल मोत्यामध्ये माझा अनमोल भगवंत मी शोधतोय, सापडतोय, पण मला माझा भगवंत दिसत नाही या मण्यामध्ये, कुठे आहे माझा भगवंत? सीतामय्याला राग आला. सीतामय्या म्हटले, का हो हनुमंतराय, ह्या अनमोल मण्यामध्ये भगवंत नाही म्हणून फोडून टाकून देत आहे, बरोबर आहे की नाही? मग माणसाचा देह सुद्धा अनमोल आहे. या देहापेक्षा या जगतामध्ये आपल्याला काहीच प्रिय नाही. आई लेकरावरती प्रेम करते मान्य आहे, पण माकडीन माहितीये तुम्हाला, पाणी गळ्यापर्यंत तोपर्यंत पिलू मानेवरती डोक्यावरती पाठीवर ठेवते, पण पाणी नाका तोंडात जाऊ लागलं पिलावर पाय देते आणि उडी मारते, असं मी ऐकलंय. मग जीवापेक्षा या जगतामध्ये आपल्याला काही अधिक नाही, मौल्यवान काहीच नाही. दुसरी गोष्ट, एखाद्या माणसाच्या अंगठ्याला रोग झाला, डॉक्टरने सांगितलंय बघा तुमच्या अंगठ्याला रोग झालाय, अंगठा काढून टाका, नाही तर तुमच्या गुडघ्याला रोग होईल, गुडघ्यापर्यंत तो चरत जाईल. तो काय म्हणेल, राहू द्या अंगठा. त्याने सांगितलं, नाही डॉक्टर, अंगठा जर काढला तर पाय योग्य दिसणार नाही ना, माझ्या पत्नीचा माझा जोडा शोभणार नाही, तिला 10 बोटन मला 9च. मग एक काम करा, अंगठा काढू नका. परत आलाय का, अहो अंगठा काढला नाही तर आता घोट्यापासून पाय काढावा लागेल. परत 1 महिन्याने आलाय, बघा आता घोट्यापासून पाय काढला नाही तर गुडघ्यापासून काढावा लागेल. जर गुडघ्यापासून पाय काढला नाही तर 6 महिन्याने तुम्हाला घराबाहेरून काढावं लागेल, राम नाम सत्य करावं लागेल, तुमचं तुम्ही मराल. मग तो काय म्हणेल, राहू द्या माझा पाय, तो म्हणेल अख्खा पाय गेला तरी चालेल पण मला वाचवा. अर्थात जगतामध्ये माणसं जीवावरती जास्त प्रेम करतात. हनुमंतराय सांगा, तुम्ही देहावरती प्रेम करत नाही का? करतो. मग तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या देहामध्ये जर राम प्रभू नसेल तर तुम्ही त्याग कराल का या देहाचा? हनुमंतराय म्हटले, निश्चित. हनुमंतरायाने छाती फाडली. कशाचं दर्शन झालं? हनुमंतरायाने छाती फाडली. भगवान श्रीरामाचं दर्शन झालं. एवढी भक्ती माझ्या हनुमंतरायाची होती.
अलीकडे बरेचसे तरुण बोंबलत व्यसनाधीन होऊन फिरतात. त्यांनी जर छात्या फाडल्या तर 2-2 बॉटला बाहेर निघतील त्यांच्या. कधीतरी लाजाओ. जन्म देणारा सुद्धा भगवंत आहे, सांभाळणारा सुद्धा माझा भगवंत आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. जन्म देणारा सुद्धा तोच आहे. त्याच्या हातामध्ये सगळे सूत्र आहेत महाराज. त्याने जर एखादी पिन ढिल्ली केली, एखादा स्क्रो जर ढिल्ला केला तर माणसं म्हणतात कालपर्यंत चांगलं होतं, लागलं बोंबलत फिरायला. म्हणून त्या देवाची भक्ती करायची. कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते की त्या गोपींची भक्ती. देवा तेरे मुरलियों ने बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया. तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे. देवा तुझी कृपा आहे म्हणून आम्ही कोविडच्या परिस्थितीमधून वाचलो. एक जणाने मला विचारलं का हो ताई, कोरोनामध्ये आमचं एवढं नुकसान झालं, घरातले 2-3 माणसं गेले, आमच्या दुकानचं नुकसान झालं, फार नुकसान झालं, फायदा काहीच झाला नाही. मी म्हटलं तुमच्या डायरीत नोट करून ठेवा फायदा. म्हणे कोणता फायदा? तुम्ही वाचलात, तुम्ही या धर्म मंडपामध्ये कीर्तनामध्ये आहात ना, हा मोठा फायदा आहे बघा तुमच्या जीवनातला, हा मोठा फायदा आहे. त्या देवाने आपल्याला सांभाळलं, जोपासलं. गेले माणसं, जवळचे माणसं गेले, कितीतरी वृद्ध मायबापाच्या समोर त्या ठिकाणी तरुण मुलं सुद्धा गेलेत. मग जीव दिलाय ना, देह ठेवलाय ना, तो देह देवाच्या समर्पित असावा, देवासाठी असावा. देवापासून वेगळा गेल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. माझे तुकोबाराय भजन करतात आणि तुम्हा मला सांगतात. कसं आहे, सांगणारा माणूस जर स्वतः करणारा असेल तर ऐकून घेणारा बऱ्यापैकी ऐक. सांगणारा माणूस जर काहीच करत नसेल, समोरचा काय म्हणतो तुम्ही सांगा ना आम्ही ऐकतो, ते म्हणतो हे बघा पहिलं तुम्ही बघा जमतंय का, मग आम्हाला सांगा. सासूबाई जर सुनबाईला सांगत असेल सुनबाई चहा कर, सुनबाई स्वयंपाक कर, सुनबाई भाजी कर, सुनबाई हे कर, ती सुनबाई म्हणते सासूबाई सगळं काम जर मलाच करायचंय तर तुम्ही गप मारा ना. सांगणारा अधिकारी पाहिजे ना. एक माणूस व्यसनावर लेक्चर देऊ लागला की व्यसन मुक्ती, व्यसन करणं ही चांगली गोष्ट नाही. व्यसन केल्यानंतर, दारू घेतल्यानंतर घराचं नुकसान होतं, गावाचं होतं, तालुक्याचं होतं, जिल्ह्याचं होतं, या राज्याचं होतं, देशाचं नुकसान होतं व्यसन केल्यानंतर. पण खालचे लोक म्हटले अगोदर तुम्ही घेतलेली उतरू द्या, तुम्ही जी घेतलेली ती उतरू द्या, मग आम्हाला लेक्चर द्या. बरोबर आहे की नाही? तसं अधिकार असेल तर सांगण्याला सुद्धा बरं वाटतं ना, ऐकायला सुद्धा बरं वाटतं की नाही. आज गावामध्ये दुसरा दिवस आहे सप्ताहाचा, जाबर का तुम्ही कीर्तनाला, तुम्ही मी पडतो, तूच जर पडतो तर आम्हाला कशाला सांगतो. तसं तुकोबाराय तुम्ही म्हणताय नामचिंतन करा करा करा, तुम्ही करता का? तुकोबाराय म्हणतात नामचिंतन करणं हा आमचा धंदा आहे. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे हो, गोविंदाचे पवाडे. माझे तुकोबाराय भजन करतात. मी 5 मिनिटामध्ये सांगून जाईल तुम्हाला काय भक्ती आहे माझ्या तुकोबारायची. महाराज जिजाबाई एकदा भांडायला लागल्या. आताच्या जिजाबाई भांडतात नवल नाही, त्या जिजाबाई कंबर कसून भांडायला लागल्या. ओ तुकाराम महाराज बोला ना, अहो तुम्ही काहीच काम करत नाही. महाराज म्हटले या नरद्याला आल्याच्या नंतर जे महत्वाचं काम आहे ते मी करतोय, कामामध्ये काम काही म्हणा राम हे नाही हो महाराज.
अहो संसारामध्ये एकाचं पीठ आणि एकाचं मीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. काहीतरी काम करा. तर महाराज म्हटले तुम्ही म्हणताय करतो काहीतरी काम करतो, पण काम कोण देणार. तेवढ्यात गावातल्या सावकाराने निरोप पाठवला, तुकाराम महाराजांना बोलून घेऊन या. एक माणूस आला गावात घेऊन गेला. सावकाराने सांगितलं तुकाराम महाराज मला 10 दिवस गावाला जायचंय. ज्वारी राखण करण्याकरता माणूस भेटत नाही. गावातले लोक म्हणले सगळे गडी कामावर आहेत आणि ते तुकाराम महाराज मोकळेच आहेत. महाराज दिसला की लोकांना वाटतो मोकळाच आहे. मोकळा नाही. बुडते ही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे सगळ्यात मोठं काम आहे. माहित नाही तुम्हाला आमच्या गाडीला कोण दगड आडवा लावील, रात्री काय होईल. अवरात्री फिरावं लागतं त्या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने धर्म प्रचार करणं हे भाग्याचंही लक्षण आहे. तुकोबाराय मोकळेचे सांगितलं. सावकार आला आणि तुकाराम महाराजांना सांगितलं महाराज 2 मन ज्वारी देतो. लक्ष द्या, 2 मन ज्वारी देतो. 10 दिवस ज्वारी राखण करा, पाखरांची व्यवस्थित राखण करा. तुकाराम महाराज म्हटले काळजीच करू नका, लेकराप्रमाणे सांभाळेल पाखराला मी. अजात शत्रू आहे माझे तुकोबाराय. गोफण हातात घेतली, त्या मळ्यामध्ये गेले, माळावरती जाऊन बसले आणि भजन चालू केलं. भजन श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. आता पाखराला काही आमंत्रण द्यावं लागतं का. पाखरं आले, दाणे खाऊ लागले. पाखरांचे दाणे खाऊन झाले, धान्य खाऊन झालं की तुकाराम महाराज त्या पाखराला पाणी घेऊन गेले. त्या पाखराचं 8-10 दिवसामध्ये 5-5 किलो वजन वाढलं. कारण ते पाखरं सकाळच्या काकड्याला नाही, पाखरं ते पारायणाला नाही, पाखरं हरिपाठाला नाही, पाखरं कीर्तनाला नाही. कीर्तन हा त्या पाखराचा विशेष नाही. पाखरं कशाला, पाखरं फक्त पंक्तीला. त्या पाखराचं 5-5 किलो वजन वाढलं. सावकार घरी आला, फेरफटका मारण्यासाठी मळ्यामध्ये गेला. पाहिलं तर वरून कणसाला ज्वारीच राहिली नाही. मीटिंग बसवली. तुकाराम महाराज भरपाई द्या. आता लोक म्हटले भरपाई कुणाला मागता तुम्ही. ते तुकोबाराय आम्ही सदैव सुडक. चोर सुद्धा जवळ यायला भेटतात. कारण चोर म्हणतो त्यांच्याकडून 10-20 रुपये भेटल याची अपेक्षा करायची नाही, पण तुकोबाराय भेटले की त्यांच्याच चहा पाण्याची व्यवस्था करावी लागते. जाणच नको त्यांच्या रस्त्याला, रस्ता डावलून जातात. आणि त्या तुकोबारायला भरपाई द्या सावकार म्हणतोय. लोक म्हटले बघा सावकार अगोदर कांडून पहा, बऱ्याचशा कणसाला खालीहून दाणे आहेत. अगोदर कांडून पहा किती भरती ज्वारी, नंतर भरपाई घ्या. काही लोक आले ज्वारी कांडू लागले. आता पूर्वी कसं होतं, धान्य कांडावं लागायचं, मशनरी नव्हत्या. आता मशनरी आल्या. गहू काढायची मशीन, म्हशीचं दूध काढायचं म्हटलं मशीन. आता मशनरी आल्या. काही दिवसांनी अशी एक मशीन येणार आहे. बरेचसे जण बिना आंघोळीचे मेकअप करून गावात फिरतात. ती अशी मशीन येणार आहे. याने फक्त बाथरूम मध्ये जाऊन बसायचं. ती साबण लावणारे, आंघोळ घालणारे, नंतर एक लाद देणारे, निघ बाहेर दुसऱ्याला पाठव. अशा बऱ्याचशा मशनीची गरज आहे नाही का. मशनी नव्हत्या. धान्य कांडावं लागायचं. गावातल्या लोकांनी धान्य काढलं. अरे ज्या सावकाराला 20 मन ज्वारी होणार होती त्या सावकाराला 40 मन ज्वारी झाली. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या घाद. मागे पुढे उभा, भगवंत भक्ताच्या मागे आणि पुढे उभा राहत असतो. खऱ्या अर्थाने माझ्या तुकोबारायचा परमार्थ सुद्धा भगवंत होता आणि प्रपंच सुद्धा भगवंतच होता. म्हणून सांभाळणारा माझा भगवंत आहे. त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. घ्या घ्या. हे हात सुद्धा देवानेच दिलेत आपल्याला. क्या बात. महिला मंडळ घेतले सर्वांनी. राहू द्या तासभर असेच आता. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
भक्ती करावी. घ्या घ्या खाली हात घ्या. काही नाही वरच घेतले नाही, त्यांना माहिती आंधळेबाईचं कीर्तन आहे. खालीवर खालीवर असं मोकळं खेळता येईना. आज आवाज एवढा असा पॅक झालाय, कुलूप लावून ठेवली देवानी. काय भजन करावं, खऱ्या अर्थाने परमार्थ करावा. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रकट रामरूप. माझ्या जनाबाई सारखा परमार्थ असावा. हृदयाबंदी का ना केला, आत विठ्ठल कोंडियेला. किंवा मी माझ्या हृदयामध्ये साठविला हरी, जिही हृदयी मंदिरी. माझ्या जनाबाईने म्हणावं, देवा ओव्या गावनी स्वरात, दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळचुरीचा माझ्यावरी. माझ्या जवळ येऊन बसतो देवा विठ्या काळ्या. अरे तू आतापर्यंत कुणाचं चांगलं केलं नाही, पण अधिकाराने बोलावं तो अधिकार जनाबाईला होता, आपल्याला नाही. आपण एका वारीला जातो आणि तिकडं जाऊन 10-10 किलो वजन वाढून येतो. संसाराला जर चिकटले तर असे वडवडू काढावे लागतात. चल कीर्तनाला, ते म्हणतं नातू राहत नाही, मरून पाय राहतो का नाही. शेजारी भांडण झालं तर त्या शेजाऱ्याशी 2 तास भांडायला थांबतो, कंबर कसून. मोठ्या मोठ्यानी मोठ्या जोरात भांडतो, हातपाय आदळतो. तिथं 2 तास भांडतो. भांडण कशावरून झालं हे सांगण्यासाठी इकडच्या शेजाऱ्याकडे जातो, त्याला 2 तास सांगतो. असं झालं होतं. पहिलंच त्याचं माझं जमत नव्हतं, माझ्या बापाचं आणि त्याच्या बापाचं पण जमलं नाही. हे सांगण्यासाठी 4-5 दिवस घालतो गावात. 4-5 दिवस बोंबलत हिंडतो, असं झालं तसं झालं. आणि इकडं कीर्तनात 2 तास थांबायचं म्हटलं तरी त्याला गोळ्या येतात. अवघड आहे ना. सिग्नल वरती थांबतो, गाडीला टच झाला की तिथं थांबतो. एखाद्याने कट मारला तर 5 किलोमीटर पाठीमागं जातो, पण इथं बसायचं, टाइमपास करायचं वगैरे, चला घरी आपल्या. अरे हेच मूळ साधन आहे, लक्षात घ्या. किती जरी संसारामध्ये पडला, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. विश्वासाने चालणारा संसार. विश्वास नाही, मर्यादा नाही, मान राहिला नाही. महाराज पूर्वीचे जुने लोक लग्ना अगोदर भेट नव्हती एकमेकाची, एका शाळेत नव्हते, एका कॉलेजमध्ये शिकायला नव्हते, तरी सुद्धा रिस्पेक्ट आहे, मान मर्यादा आहे. आता एकाच कॉलेजमध्ये, एकाच शाळेत, लग्नानंतर सुद्धा फोन होतो, लग्नाच्या अगोदर सुद्धा एकमेकाला फोन आहे, तरी सुद्धा विश्वास. लग्नानंतर ती त्याच्या नवऱ्याच्या मित्राला फोन करून विचारते, हॅलो आमचं येडं तुझ्याच बरोबर आहे का रे. मित्राला विश्वास नाही. एक बाई म्हटली, पप्या अरे मी मामाच्या गावाला जाऊन येते, तू मी येईपर्यंत 3 दिवस पप्पाला चांगलं सांभाळ. पप्या म्हणला, मम्मी मी प्रयत्न करतो, माझ्या पप्पाचा स्वभाव तुला माहिती आहे कसा आहे, हे नुसतंच घेणं देणं गाव फिरतं, चहा पितं याच्या त्याच्या घरी, मी याला सांभाळत नाही. ती म्हणली तू 3 दिवस सांभाळ, मी आयुष्यभर बघते त्याचं काय करायचं. गेली माहेरामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर याने टिळ्यातच 15,000चा मोबाईल दिलता. काय रोग आहे पोरांना, इकडं खायला नसू द्या, पहिली भेट मोबाईल. तिथं गेल्याबरोबर तिने फोन लावला नवऱ्याला, हॅलो कुठे आहे. आता हा पूर्वी वाघ होता, वाघ, पण जेव्हापासून वाघावर दुर्गा बसली तेव्हापासून वाघ पंक्चर झाला होता. वाघाचा आवाजच निघाला. वाघ म्हटला मी घरीच आहे. घरी आहे का, मला मिक्सर चालू करून दाखवा. केलं वाघाने मिक्सर चालू, करा बंद, ठेवा फोन. दुसऱ्या दिवशी फोन लावला, हॅलो कुठे आहे. वाघ म्हटला मी घरीच आहे.
करा मिक्सर चालू, केलं मिक्सर चालू, गुर्र करा बंद, ठेवा फोन. 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी घरी आली अंबाबाई. घरात आली पाहते तर काय पप्प्या एकटाच आहे. पप्प्याच्या पप्पाचा पत्ता नाही. त्या पप्प्याला विचारलं, करे पप्प्या, अरे तुझा पप्पा कुठे गेला? पप्प्या म्हणला, मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर. होल्डर, वायर, पिन, मिक्सर, डबक सगळं बरोबरच घेऊन हिंडत होतं महाराज. म्हणून हृदयामध्ये अरे संसार होत राहतो रे बाबा. सायास करीसी प्रपंच, सायास करण्याची गरज नाहीये प्रपंचामध्ये. संसार होत राहतो, परमार्थ करावा लागतो. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. ज्या संतांनी हा मार्ग दाखवलाय त्या संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, आणि शेवटच्या चरणात म्हणे साधे तुका म्हणे साधे तुका म्हणे साधे सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधे सुलभ मग रामना मग रामना Bye.
पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून